जलगांव शहर के जैनाबाद इलाके में एक मामूली विवाद में खौफनाक रूप ले लिया। रविवार 22 मार्च को दोपहर करीब 3 बजे सिर्फ 500 रुपए नहीं देने की बात पर एक युवक पर धारदार हथियार से हमला कर दिया गया। गंभीर रूप से घायल युवक की सोमवार सुबह इलाज के दौरान मौत हो गई। मृतक का नाम नितिन नाना काड़े 35 निवासी जैनाबाद जलगांव बताया गया है। वो अपने माता पिता, पत्नी, एक बेटे और भाई बहनों के साथ रहता था। कुछ महीनों पहले उसे गोवा में कटलरी की दुकान पर नौकरी मिली थी, जहां वो काम कर परिवार का पालन पोषण कर रहा था। पिछले 4 दिनों से वो छुट्टी पर जलगांव आया हुआ था। जानकारी के अनुसार रविवार को जब नितिन जैनाबाद इलाके से गुजर रहा था, तभी आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी ने उससे 500 रुपए मांगे। पैसे न होने की बात कहने पर आरोपी को गुस्सा आ गया और उसने धारदार हथियार से नितिन पर हमला कर दिया। गंभीर रूप से घायल नितिन को तुरंत शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में भर्ती कराया गया, जहां सोमवार 23 मार्च की सुबह करीब 6 बजे इलाज के दौरान उसकी मौत हो गई। घटना के बाद परिवार में शोक का माहौल है। इस घटना से पूरे शहर में सनसनी फैल गई है। मामूली कारण से हुई इस हत्या ने जलगांव को एक बार फिर झंझोर दिया है। इस मामले में शनीपेट पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी है। शनीपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जैनाबाद परिसरामध्ये एक नितीन नाना काळे नावाचा जो व्यक्ती आहे तो आज रोजी सिव्हिल हॉस्पिटलला मयत झालेला आहे। घटनेचा पूर्ववृत्तांत असा होता की त्याचा मित्र आहे श्याम सूर्यवंशी। ते श्याम सूर्यवंशी जो मित्र आहे त्याने काल जुन्या वादातून चॉपरने त्याच्या घरी बोलवून दारू पिण्यासाठी घरी बोलवून चॉपरने त्याच्यावर वार केला होता। त्याच्यातून तो गंभीररित्या जखमी झाला होता। त्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी काल आणलं होतं, परंतु आज रोजी तो मयत झालेला आहे। सर, संशयित आरोपी ताब्यात आहे? बरोबर, संशयित आरोपी आमच्या ताब्यात आहे। पुढील तपास सुरू आहे। सर, संशयित आरोपीने काही माहिती दिली, काय कशाकरता फोन केला वगैरे काय? फक्त कुटुंबियाकडून आपल्याला अशी माहिती मिळाली की त्यांचा जुना वाद होता। जुन्या वादाची आज रोजी मान्य न्यायालयामध्ये सुनावणीची तारीख होती, त्यानिमित्त तो इथे आला होता आणि जुन्या वादातूनच ही घटना घडली आहे। नितीन नाना काळे त्याची पूर्वी बी अशी त्याने दारूची बाटली मारली होती, त्याची केस होती। तर त्याचे काय असंच किंवा माघार घ्यायची नाही, पेडवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात, तेव्हा पण तसंच केलं त्याने। कोर्टात केस चालू होती। आज कशावरून मत झाला होता ते नाही कळलं ना, मग तो घरून गाडीवर बसून घेऊन गेला ना। मी झोपलेलो होतो। किती वाजेची घटना? 3 वाजेला आला होता तो। कशाने मारलंय मुलाला? काय चापर वगैरे काही असतं ते। काय मागणी काय दादा आपल्याला? हां, मागणी काय आता? त्याला पैसे व्हायला पाहिजे। वारंवार सोडून जातो, शेनीपेठवाले त्यांना सोडून देतात। कोणी मारलंय? आरोपीचं नाव काय? काय नाव त्याचं? श्याम सूर्यवंशी। पोलिसात हा बाई, काय म्हणणं आहे? पोलीस अजून काय आलेच नाही आमच्यापर्यंत इकडे। तिथं केस केली त्यांनी, ते चालू आहे त्यांच्यावाला। आपलं नाव दादा? नाना पांडुरंग पाटील। आता खून झालेला आहे, नेमकी काय घटना आहे आणि कोण आरोपी? आरोपी श्याम सोनार आहे, आपला सूर्यवंशी आहे श्याम सूर्यवंशी। ज्याने आला तो घरी, त्याचा पहिला वाद व्हायला होता जुनावादी, तर त्याची आज तारीख होती, तर तो उद्या कॉम्प्रोमाइज करायसाठी आला श्याम घरी। घरून त्याला घेऊन गेला। कोणाला? नितीन, माझ्या भाऊला नितीन काळेला। त्याला घेऊन गेला आणि त्याच्या घरी नेला। त्याच्या घरी तिची आई पण होती, त्याची बाई पण होती आणि आजूबाजूचे इतर लोक पण होते। त्याने बघितलं, त्यानं घरातून त्याला आणला श्यामनी आणि अजून त्याच्यावर गाडी होती स्प्लेंडर, ते गाडी पण चढायचे प्रयत्न करत होता त्याने। अजून चापरनं मारून गाडीवर बसवत होता दुसऱ्याकडे फेकण्यासाठी। तर लोकांनी बघितलं, रेल्वे पट्ट्याकडे लोकांना बघितलं, तर लोक वापिस हे होऊन गेले। मला कॉल आला, मी दुसऱ्याला पाठवलं आणि भावाला दारू पण पाजली होती त्यांची। बॉय हे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ बा, उद्याची केसची आज ते कोर्टात जाणार होती। जुनी कशी घेत होती दोघांमध्ये? दोघे याने काच मारला होता, त्या दारूची बॉटल मारली होती। कोणी? श्याम सोनाने, श्याम सूर्यवंशीने। तुमच्या भावाला? माझ्या भावाला बरं। पहिली केस केस नील करायसाठी ते चालू होते चालू, त्याला वादावादी तो घरून घेऊन गेला। माझ्या आईनं पण त्याला आराय मारली, तो थांबला आणि जोरात गाडी पळाली, डायरेक्ट त्याच्या घरी नेला। त्याच्या घरी तिची आई पण होती आणि त्याची कुठे मारलंय चॉपरने? शॅम्पू कोर्टामध्ये बाहेर पडलेला आहे तिथं। त्यांची किती दिवसापासून वाद सुरू होते? त्यांची 2
3 वर्षापासून चालू होती. फक्त माझा भाऊ गोव्याला राहायचा, तो आला होता या केससाठी आला होता. तर मग त्याने असं गोड बोलून त्याला घेऊन गेला. बरं काय आता मागणी काय जातं आपली? मागणी त्याला 500 व्हायला पाहिजे. बरं आणि हे शेणबेटवाले काय करतात, त्याला लगेच हे करून ते करून लगेच सोडून देतात. त्याचं एक वेळेस भरपूर जणांसोबत आहे, त्याच्यावर केसी पण खूपच आहे. बरं आपल्या गोव्याहून कधी आले होते? माझा भाऊ आला गोव्यावरून 19 तारखेला आला, 19-20ला आला. किती दिवस झाले तो गोव्याला जायला? गोव्याला त्याला 1 महिना त्यावर आहे. म्हणजे तो कंटिन्यू जात येत राहतो. पोऱ्याला भेटायला येतो, त्याचा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला भेटायला येतो. आपलं नाव? राजीव नाना काळे.